एक लिपी आहे जी बहिणीची नायकांची ही गोंधळी कला आहे. त्यातल्या लिपीमध्ये आता महाराष्ट्रातली गोंधळी मराठीत ओळखतात, पण आपण 7 भाषेत दिले. आता विनंती आहे इंग्लिश, कन्नड, उर्दू, तेलुगू भाषेत तुम्ही वेगवेगळं सांगावं. आणि गोंधळी गोंधळी गोंधळ्याचं आपण टीव्हीचं चॅनल बदलतो तसं गोंधळ्याचं चॅनल बदलायला लागतंय. कुठल्या भाषेत नाव आहे हे नाव इंग्लिश मध्ये, फक्त चॅनल बदलतो. गोंधळी गोवा इंग्लिश मध्ये नाव आहे. आणि गोंधळी गोंधळी कन्नड मध्ये एक नाव सांगावं एवढंच. आता कन्नड मध्ये नाव सांगावं. कारण या महाराष्ट्रातील लोप पावत चाललेल्या कला जतन करण्यासाठी शाहीर संजय जाधव चित्र काढतो. कारण संजय जाधव जातीनं मराठा आहे पण गोंधळ्याचा नाही, आणि सोमाजी वाक्षे जातीनं धनगर आहे. कलेसाठी जगतोय म्हणून रमजान बागडीकर आमचे गुरुजी सांगायचे, जो कलेसाठी जगतो त्याला कला येते, कलेवर जगतो त्याला कला येत नाही. म्हणून सांगतात काय, भारत पाकिस्तानच्या युद्धाच्या वेळेचं एक काव्य आहे आमच्या रमजान बागडीकरांचं. जातीनं मुस्लिम होते, महाराष्ट्रात अनेक कवी अनेक शाहीर झाले, परंतु बागडीकरांचं एक काव्य आहे, ज्या ओळीचा शेवटचा शब्द आहे तो दुसऱ्या ओळीत पहिला आला पाहिजे, दुसऱ्या ओळीचा शेवटचा शब्द आहे तो तिसऱ्या ओळीत पहिला आला पाहिजे. काय काव्य सांगतं बघा. खडा सैनिक रक्षण करतो हिमगिरीचा कडा, कडा आता कडा शब्द आहे दुसऱ्या ओळीत पहिला आला पाहिजे. सैनिक रक्षण करतो हिमगिरीचा कडा, कडा अरे कडा जिद्दीचा चढ लढा, लढा अरे लढा पडा परंतु दुष्ट पाकच्या शत्रूला त्या वडा, वडा अरे वडा वडीत चिरून टाका दुष्ट पाकच्या हाडा, हाडा खडा हाडाचा मर्द मराठा बांधलं त्याचा थडा, थडा अरे थडा थडा तर सोडून गोळ्या तुटली सारे पडा, पडा आणि पडा परंतु राखा पड्या लोकशाहीच्या गडा, गडा आणि गडावरती घुमवी रमजान शूरवीराच्या फडा. दुर्मिळ काव्य माझ्या गुरुजींचं. एकच नाव कन्नड नाव सांगण्याला ओळखूया. त्याला विनंती आहे, काय नाव? रायगडला निघालेला आहे, तुम्हाला भेटायचं आणि तो एक आनंद घेण्यासाठी मी आज इथं आले. जे बरोबर आलं